फ्रिक्वेंटली फेल्युअर ऑफ क्वार्टर इन बेंडिंग यावरती तुम्हाला फ्रिक्वेंटली विचारला जातो प्रश्न. यावरती तुम्हाला फ्रिक्वेंटली विचारला जातो फेल्युअर ऑफ क्वार्टर इन बेंडिंग. फेल्युअर ऑफ क्वार्टर इन बेंडिंग. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की जो मिडलचा पोर्शन आहे या ठिकाणी दिसतोय, हा मिड पोर्शन कशात असतो? स्पायगॉट मध्ये असतो. आणि जे वरचा जो पोर्शन या ठिकाणी दाखवतोय मी रेड कलरनी, म्हणजे एवढा जो एरिया असतो तो कशात असतो? सॉकेट मध्ये असतो. दिसतोय? तर या ठिकाणी जो एरिया सॉकेट मध्ये आहे, जो एरिया सॉकेट मध्ये आहे तो या ठिकाणी रेड कलरने दाखवलेला आहे. या ठिकाणी दिसतंय. तर या ठिकाणी जी सॉकेट आहे त्याचा आउटर डायमीटर असेल D2. दिसतंय या ठिकाणी सॉकेटचा आउटर डायमीटर असेल D2. दिसतंय? आणि त्या सॉकेटचा आतमधला जो डायमीटर आहे तो असणार आहे D1. समजतंय? इथपासून ते इथपर्यंत D1 दिसतंय या ठिकाणी. इथपासून ते इथपर्यंत, म्हणजे इथपासून ते इथपर्यंत हे डिस्टन्स. त्यानंतर आता हा जो क्वार्टरचा जो पोर्शन आहे जो स्पायगॉट मध्ये असणार आहे, मग त्या पोर्शन वरती युनिफॉर्मली लोड हा स्पायगॉट ऍक्ट करणार आहे. दिसतोय या ठिकाणी युनिफॉर्मली लोड, म्हणजे सगळीकडे तो कसा आहे? सारखा आहे. समजतंय? हा जो पोर्शन आहे एवढा पोर्शन, समजतंय? हा जो पोर्शन आहे क्वार्टरचा जो की स्पायगॉटच्या आतमध्ये असेल आणि त्या पोर्शनवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हा येणार आहे. तो काय येतो? कारण की सॉकेट ही क्वार्टरचे ह्या पोर्शनला उजवीकडे ओढणार आहे. दिसतंय? हा जो पोर्शन आहे त्याला पुढे ओढला जाईल, तो उजवीकडे ओढला जाईल. त्यामुळे हा मधला जो पोर्शन आहे त्यावरती एक युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड या ठिकाणी येणार आहे. दिसतंय? तो लोड या ठिकाणी तर हा जो लोड असेल तो टोटल लोड जो असेल P, ज्या लोडनी स्पायगॉट ही उजवीकडे ओढली जाईल, तो टेन्शन लोड असेल P, तो लोड ह्या एरियावरती काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे यामध्ये हा जो वरचा हा पोर्शन आहे त्या हा पोर्शनवरती P/2 हा लोड येईल आणि तो एक्झॅक्टली त्याच्या मध्यभागी ऍक्ट होईल. दिसते या ठिकाणी? एक्झॅक्टली ह्या एरियाच्या मध्यभागी असेल. मग हे जे डिस्टन्स आहे
इथपासून ते इथपर्यंत ते असणार आहे D1 आणि त्याच्या निम्म डिस्टन्स समजतंय हा पोर्शन, ह्या पोर्शनचं डिस्टन्स असेल D1/2 आणि त्याच्या परत निम्मा अंतरावरती हा P/2 हा फोर्स ऍक्ट होईल. टोटल फोर्स P होता, निम्म्या पोर्शनवरती निम्मा फोर्स येईल म्हणजे P/2 येईल आणि ह्या निम्म्या पोर्शनवरती उरलेला P/2 येईल. समजतंय? मग हा जो P/2 आहे दोन्ही सुद्धा हे जे निम्मे पोर्शन तुम्हाला दिसत आहेत त्याच्या मध्यभागी ते ऍक्ट होईल. मग हे जे डिस्टन्स D1/2 असेल तर हे डिस्टन्स किती येईल D1/2 च्या परत निम्म होईल म्हणजे तो होईल D1/4. समजतंय किती येईल ते D1/4 म्हणजे हा P/2 हा जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस पासून किती अंतरावरती असेल D1/4. समजतंय? तसंच जी खालची साइड आहे त्या खालचा जो हाफ पोर्शन आहे दिसतोय या ठिकाणी खालचा हाफ पोर्शन, त्या खालच्या हाफ पोर्शन वरती उरलेला P/2 लोड हा जाणार आहे, तो युनिफॉर्मली व्हॅरी होणार आहे. मध्यभागी ऍक्सिस पासून आउटर डायमीटर जो D1 आहे तिथपर्यंत तिकडे जाताना तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होईल. मग तो हाफ जो पोर्शन आहे खालचा ऍक्सिसच्या खालचा त्या ठिकाणी जो लोड आहे P/2 तो एक्झॅक्टली तो जो खालचा पोर्शन मी दाखवला आहे त्याच्या एक्झॅक्टली मिडलला ऍक्ट होईल. दिसतोय तो P/2. मग हा P/2 ऍक्सिस पासून किती अंतर असेल त्याचं देखील D1/4 ह्याच अंतरावरती तो असेल. समजतंय? ओके. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी क्वार्टरचा जो पोर्शन आहे जो सॉकेटमध्ये असणार आहे, क्वार्टरचा जो पोर्शन सॉकेटमध्ये असणार आहे त्या पोर्शनवरती युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड हा ऍक्ट होणार आहे. म्हणजे त्या स्पायगॉटवरती जो लोड असणार आहे P, स्पायगॉटवरती जो लोड येणार आहे P, तो P हा लोड जो वरचा पोर्शन आहे सॉकेटचा त्यावरती तो किती P/2 आणि जो खालचा पोर्शन आहे क्वार्टरचा की जो सॉकेटच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्यावरती P/2 हा लोड येणार आहे. म्हणजे टोटल लोड जो असतो सॉकेटवरचा तो काय होईल, दोन ह्याच्यात डिवाइड होईल. एक तो क्वार्टरच्या वरच्या पोर्शनवरती जो इथे रेड कलरने दाखवला आहे मी त्या पोर्शनवरती P/2 होईल आणि खालचा जो पोर्शन आहे क्वार्टरचा की जो पोर्शन सॉकेटच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो त्या पोर्शनवरती P/2 होईल. मग तो जो लोड आहे जो क्वार्टरवरती येत आहे म्हणजे क्वार्टरच्या अशा भागावरती येतो जो भाग सॉकेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे तो लोड हा युनिफॉर्मली व्हॅरी होणार आहे. मग तो युनिफॉर्मली व्हॅरी होत असताना जो सगळ्यात आउटर जो डायमीटर असतो सॉकेटचा त्या आउटर डायमीटरला तो लोड किती असेल 0 असेल आणि तो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड सॉकेटच्या जो इंटरनल डायमीटर असतो D1 स्मॉल D1 समजतंय म्हणजे आउटर डायमीटर कडून तो आतल्या डायमीटरकडे येताना तो कसा होतो युनिफॉर्मली व्हॅरी होत जातो आणि तो इन्क्रीज होत जातो. तर आउटर डायमीटरला तो किती असतो 0 असतो आणि तो आतला जो डायमीटर आहे सॉकेटचा तिकडे जाताना तो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड हा वाढत जातो आणि फायनली तो सगळ्यात जास्त लोड हा आतील डायमीटर वरती असेल. दिसतंय या ठिकाणी? दिसतंय आउटर सरफेसला तो लोड किती होता 0 होता युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. त्यानंतर जसं तो आतल्या डायमीटरकडे जातोय तर तसा युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड हा काय होतो वाढत जातो.
ओके. आणि हा जो या ठिकाणी ट्रायंगल भेटतो आपल्याला युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड असल्यामुळे, तर ह्या ट्रायंगलचा जो सेंटर आहे तो सेंटर ह्या बेस पासून किती अंतरावरती असतो, तो बेस पासून किती अंतरावरती असतो, तिची हाईट आहे ट्रायंगलची, त्या हाईटला आपण 3 ने डिवाइड करतो म्हणजे h/3. सपोज ह्या ट्रायंगलची हाईट जर h असेल आणि बेस जर b असेल तर बेस पासून त्या सेंटरचं अंतर किती असतं, h/3. सिमिलरली या ठिकाणी हा बेस आहे खालच्या ट्रायंगलचा, त्या बेस पासून हा जो फोर्स आहे तो फोर्स एक्झॅक्टली ट्रायंगलच्या मध्यभागी ऍक्ट होईल, मिडलला, सेंटर पॉइंटला. तर ट्रायंगलचा सेंटर पॉइंट हा किती अंतरावरती असेल बेस पासून, h/3 एवढ्या अंतरावर. तर ह्या ट्रायंगलची हाईट आपण फाइंड आउट करू, हाईट म्हणजे h. तसंच ह्या ट्रायंगलची हाईट आपण फाइंड आउट करू, ती हाईट सेमच येणार आहे. तर या ठिकाणी ट्रायंगलचा आउटर डायमीटर दिलेला आहे, सॉरी ट्रायंगल नाही तर सॉकेटचा आउटर डायमीटर दिलेला आहे. या ठिकाणी दिसतंय, तो असणार आहे d2. आणि हा जो आतला डायमीटर आहे दिसतंय इथपासून ते इथपर्यंत, तो आतला डायमीटर या ठिकाणी दिलेला आहे, दिसतंय, हा आतला डायमीटर असेल, तो आहे d1. म्हणजे या ठिकाणी समजतंय, d2 हा आउटर डायमीटर असेल सॉकेटचा आणि d1 हा इनर डायमीटर असेल सॉकेटचा. तर या ठिकाणी जर आपल्याला ही हाईट जर आपल्याला फाइंड करायची आहे, तर ही हाईट मिळवण्यासाठी आपण काय करू, हे जे निम्म डिस्टन्स आहे हे निम्म डिस्टन्स आपण अगोदर फाइंड आउट करू. तर इथपासून ते इथपर्यंत हे पूर्ण डिस्टन्स होतं d2, तर हे डिस्टन्स किती येईल, d2/2. सिमिलरली त्या d2/2 मधून आपल्याला हे जे निम्म डिस्टन्स आहे हे मायनस करावं लागेल. तर इथपासून ते इथपर्यंत हे अंतर आहे d1, तर हे अंतर त्याच्या निम्म असेल म्हणजे ते किती, d1/2. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल d2/2 मायनस d1/2. म्हणजे आपण 2 जर कॉमन काढला 1/2 तर आपल्याला मिळेल या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे दिसतंय, ते डिस्टन्स या ठिकाणी दाखवलंय, दिसतंय हे डिस्टन्स. दिसतंय हे डिस्टन्स इथे दाखवलेलं आहे. मग आपल्याला ते डिस्टन्स मिळेल d2 मायनस d1/2. तर हे डिस्टन्स मिळालं तर आपल्याला हा p/2 आणि हा जो बेस आहे यापासूनचं अंतर हे किती असतं, हाईट अपॉन 3. तर हाईट किती आहे, d2 मायनस d1/2. मग त्याला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 1/3. मग ही जर हाईट आपल्याला मिळाली, दिस हाईट डिवाइडेड बाय 3, त्या हाईटला आपण 3 ने डिवाइड करणार आहोत. जर त्या हाईटला 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळेल 1/3 इंटू d2 मायनस d1/2. हे डिस्टन्स या ठिकाणचं मिळणार आहे. समजतंय? ओके. त्यानंतर आपल्याला फर्स्ट फाइंड करायचं आहे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, जी की ह्या क्वार्टरवरती येणार आहे. समजतंय? मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट जी ह्या क्वार्टरवरती येणार आहे. जर ह्या क्वार्टरला मी जर हॉरिझॉन्टल जर केलं तर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. तर आपण काय करतो की मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये स्टडी केलेला आहे. तर ती आपण कशी फाइंड करतो,
तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. आपण काय करतो, त्या बीमचं जर आपण असा बीम घेतला, त्या बीमचा एकतर उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला समजतंय. या ठिकाणी जर मी ऍक्सिस घेतला, हा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिसचा एकतर उजव्या साईडची मोमेंट काढायची किंवा डाव्या साईडची मोमेंट काढायची, बरोबर. मग ती जी मोमेंट असेल ती मॅक्झिमम मोमेंट, ती म्हणजे आपण काय घेतो, बेंडिंग मोमेंट. तसंच शेअर फोर्स सुद्धा आपण काढला होता. एक तर उजव्या साईडच्या सर्व फोर्सेस बेरीज करा, म्हणजे तो आपल्याला काय भेटतो, शेअर फोर्स भेटतो, किंवा डाव्या साईडच्या सर्व फोर्सेसची बेरीज करा. समजतंय. तसंच आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये बेंडिंग मोमेंट देखील काढली. एकतर ऍक्सिस पासून उजव्या साईडचे सर्व जे काही फोर्सेस आहेत त्याची बेरीज करा, त्याची मोमेंट काढा आणि त्यांची बेरीज करा. मग ती जी मोमेंटची बेरीज जर केली आपण, ते जे आपल्याला आन्सर मिळतं त्याला आपण म्हणतो बेंडिंग मोमेंट, बरोबर. समजतंय. हे तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी मी याला डायग्रामला टिल्ट केलं होतं. म्हणजे ही जर आपण डायग्राम जर 90 डिग्री मध्ये जर आपण त्याला रोटेट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्मची कन्सेप्ट आठवेल, बरोबर. आणि ह्याला जर मी परत ओरिजिनल जसं होतं तसं जर केलं, डायग्राम म्हणजेच आपण हा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या वरती असणारे फोर्सेस त्याची मुवमेंट काढूया, किंवा ह्या ऍक्सिसच्या खाली असणारे फोर्सेस त्यांची मुवमेंट काढूया. म्हणजे आपण दोन्ही साईडची मुवमेंट नाही काढत, एकतर वरच्या साईडचीच, म्हणजे आपण जसं फॉर्म मध्ये पाहिले, एक तर उजव्या साईडच्याच फोर्सची मुवमेंट काढतो, त्याची बेरीज करतो बेंडिंग मुवमेंट काढताना, किंवा डाव्या साईडला जेवढे काही फोर्सेस आहेत त्याची मुवमेंट काढतो त्याची बेरीज करतो. समजतंय. आता इथं डाव्या उजवा न घेता ही फिगर व्हर्टिकल आहे, उभी आहे, तर आपण काय घेणार आहोत, या ठिकाणी जर मी तुम्हाला ऍक्सिस जर दाखवला, दिसतंय, या ऍक्सिसच्या वरती असणारे फोर्सेस त्यांची मुवमेंट काढून त्या ऍक्सिस भोवती आणि बेरीज करू, ती देखील आपल्याला बेंडिंग मुवमेंट मिळेल ह्या ऍक्सिस भोवती. किंवा ह्या ऍक्सिसच्या खाली असणारे जे काही फोर्सेस आहेत त्यांची मुवमेंट काढू आणि त्यांची बेरीज करू, म्हणजे आपल्याला त्या ऍक्सिस भोवती आपल्याला बेंडिंग मुवमेंट मिळेल, बरोबर. समजतंय. या ठिकाणी रेड कलरनी तो ऍक्सिस दिसतोय. ओके, आपण आता या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट काढूया. बेंडिंग मुवमेंट. ओके, आता पहिला फोर्स कोणता आहे इथे, P/2. समजतंय आपल्याला. हा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या वरचे फोर्सेस घ्यायचे, वरच्या साईडचे, खालचे फोर्सेस आपण घेणार नाही. बरोबर. तर हा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिसच्या वरती पहिला फोर्स आहे P/2, दिसतोय या ठिकाणी. मग आपण त्याची मोमेंट काढायची. मोमेंट कशी काढणार, तो फोर्स P/2 इंटू त्या P/2 चं डिस्टन्स, कशापासूनचं, ऍक्सिस पासूनचं, म्हणजे हे डिस्टन्स आपण घेणार आहोत. समजतंय, ऍक्सिस पासूनचं त्या फोर्सचं डिस्टन्स. बरोबर. फोर्स किती आहे, P/2. या ठिकाणी आपण लिहून घेतला फोर्स, आणि इनटू त्याला मल्टिप्लाय बाय डिस्टन्स करायचंय. आता डिस्टन्स काढत असताना हे जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन डिस्टन्सचे ऍडिशन करावं लागेल. दिसतंय, हे डिस्टन्स प्लस दिस डिस्टन्स. समजतंय. हे जे डिस्टन्स आहे, दिसतंय, हे डिस्टन्स किती येईल, जर इथपासून ते इथपर्यंत हे जे डिस्टन्स जर D1 असेल,
तर हे डिस्टन्स किती येईल d1/2 समजतंय हे डिस्टन्स किती येईल d1/2 आणि प्लस त्यामध्ये आपल्याला हे डिस्टन्स ऍड करावं लागेल तर हे डिस्टन्स किती आहे ते आपण काढलं होतं हा p/2 ह्या ट्रायंगलच्या सेंटरला ऍक्ट होतो आणि सेंटर आणि बेस त्यामधलं अंतर हे अंतर आपण काढलेलं आहे ते अंतर आहे 1/3 d2 मायनस d1/2 समजतंय म्हणजे हे अंतर असेल d1/2 प्लस म्हणजे आपण या ठिकाणी हा अगोदर घेऊया या ठिकाणी घेतलेला आहे पहा d1/3 इंटू ब्रॅकेट d2 मायनस d1/2 दिसतंय हे डिस्टन्स आपण घेतले त्यामध्ये हे जे अंतर आहे त्यामध्ये आपल्याला हे अंतर ऍड करायचं आहे तर हे अंतर किती आहे या ठिकाणी दाखवलंय मी हे अंतर हे जर d असेल d1 असेल तर हे किती येईल d1/2 म्हणजे आपण प्लस काय करणार आहोत त्यामध्ये d1/2 हे ऍड करणार आहोत या अंतरामध्ये म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स भेटेल समजतंय म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स भेटेल समजलं ओके हा झाला पहिला फोर्स त्यानंतर या ठिकाणी ऍक्सिसच्या वरती हा जो ऍक्सिस आहे त्याच्या वरती आपल्याला अजून एक फोर्स दिसेल समजतं इथपर्यंत फॉर्म्युला समजलं तुम्हाला त्यानंतर हा जो ऍक्सिस आहे या ऍक्सिसच्या वरती दोन फोर्स आहे एक आहे हा p/2 आणि दुसरा अजून एक p/2 हा फोर्स आहे या ठिकाणी दिसतोय हा जो ऍक्सिस आहे या ऍक्सिसच्या वरती आणि मला फक्त एवढा पोर्शन घ्यायचा आहे स्टडीसाठी दिसतोय एवढा पोर्शन ह्या पोर्शन मध्ये कोणते फोर्सेस येतात ते मला घ्यायचे म्हणजे त्या ऍक्सिसचा एक तर वरचा पोर्शन घ्या किंवा खालचा पोर्शन घ्या बेंडिंग मोमेंट काढायची असेल जसं आपण सॉम मध्ये पाहिलंय बेंडिंग मोमेंट काढताना आपण एकतर तो जो ज्या ठिकाणी सेक्शन टाकलाय त्याच्या उजव्या साईडचा पोर्शन घेतो किंवा डाव्या साईडचा घेतो आणि या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढायची आहे आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ह्या ऍक्सिसला मध्यभागीच मिळेल आणि तुम्ही सॉम मध्ये पण पाहिलं असेल की जर सिम्पली सपोर्ट बीम असेल तर त्याची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ही मिडल पॉइंटला भेटते मध्यभागी भेटते तसंच या ठिकाणी पण जी बेंडिंग मोमेंट आहे ती तुम्हाला या ठिकाणी मध्यभागीच भेटेल ओके पहिला फोर्स तर आपण घेतला होता आता या ठिकाणी दुसरा फोर्स आपण घेऊया p/2 मग हा जो दुसरा फोर्स आहे p/2 दिसतोय या ठिकाणी हा p/2 फोर्स जो आहे तो पहा या ठिकाणी ऍक्ट झालेला आहे मग तो जो p/2 आहे हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला या ठिकाणी ह्या पोर्शनच्या एक्झॅक्टली कुठे येतो मध्यभागी मग या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवा सुरुवातीचा p/2 होता जो आपण घेतला होता दिसतोय या ठिकाणचा सुरुवातीचा p/2 त्याची मोमेंट कशी असेल या ठिकाणी त्याची मोमेंट पहा हा फोर्स इकडे आहे म्हणजे हा ऍक्सिस भोवती कसा फिरेल तो दिसतंय या डायरेक्शन हा फोर्स इकडे जातोय ऍक्सिस भोवती कसा फिरेल तो अँटी क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे आपण तो बेंडिंग मोमेंट काय घेतली पॉझिटिव्ह घेतली आणि या ठिकाणचा जो फोर्स आहे तो फोर्स ऍक्सिस भोवती कसा फिरेल दिसतोय हा फोर्स इकडे चाललाय p/2 तो कसा फिरेल क्लॉकवाईज म्हणजे दिसतंय क्लॉकवाईज फिरेल म्हणजे त्याची जी मोमेंट आहे त्याची मोमेंट कशी असेल त्याची मोमेंट ही क्लॉकवाईज असेल दिसतंय या ठिकाणी या फोर्सची मोमेंट कशी असेल क्लॉकवाईज असेल क्लॉकवाईज त्यामुळे ती आपण काय घेतली निगेटिव्ह घेतली त्यामुळे इथे मायनस लिहिला त्यानंतर हा फोर्स p/2 इंटू त्याचं डिस्टन्स या फोर्सचं डिस्टन्स कुठून ऍक्सिस पासून घ्यायचं आहे मग त्या फोर्सचं डिस्टन्स ऍक्सिस पासून म्हणजे हे डिस्टन्स दिसते या ठिकाणी
हे डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे इथपासून ते इथपर्यंत ते किती असेल? आता इथपासून ते इथपर्यंत ते डिस्टन्स होतं d1. दिसतंय? इथपासून ते इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे? d1. मग हे डिस्टन्स किती येईल? इथपासून ते इथपर्यंत ते येईल d1/2 आणि त्याच्या परत हे निम्म डिस्टन्स झालं म्हणजे किती येईल? d1/2 आपण पर 2 म्हणजे d1/4 होईल ते. समजतंय? मग या ठिकाणी फायनली आपल्याला काय भेटेल? -p/2 इंटू d1/4 त्याचं ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे ही भेटली आपल्याला बेंडिंग मोमेंट, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. समजतंय? मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आपण कशी काढली ती? ओके, आता आपण याला सॉल्व्ह करूया. तर या ठिकाणी 1/3 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं इथे किती? 3 × 2 6 म्हणजे या ठिकाणी p/2 हा तसाच ठेवू आपण. p/2 इंटू हा तसाच आहे 1/3 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे काय येईल? d2 - d1/6 आणि प्लस किती आहे इथे? d1/2. तसंच अजून या ठिकाणी पहा इथे p/2 आहे आणि इथेही p/2 आहे म्हणजे हा p/2 आपण कॉमन काढून घेतला. दिसतंय? कॉमन काढला मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं या ठिकाणी? उरलेली टर्म आणि ही टर्म. समजतंय? ब्रॅकेटमध्ये ही टर्म आणि ही टर्म राहील. ओके, या ठिकाणी 3 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथे किती येईल? 3 × 2 6 होईल म्हणजे d2 - d1/6 त्यात प्लस d1/2. त्यानंतर इथे p/2 कॉमन काढलेला आहे त्यामुळे इथे फक्त शिल्लक काय राहिला? p/2 तर गेला तो कॉमन काढल्यामुळे मी इथे काय राहिला? d1/4 आणि त्याला मायनस साइन म्हणजे इथे काय राहिला? -d1/4. समजतंय? ही नेक्स्ट आहे. त्यानंतर पुढची स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी पुढच्या स्टेपमध्ये आपण या ठिकाणी हा जो 2 आहे समजतंय? ह्याला जर मी परत 2 ने जर मल्टिप्लाय केलं समजतंय? 2 ने मल्टिप्लाय केलं तर वरती पण मी जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर ह्याचा छेद काय होईल? सेम होईल. 2 × 2 4 म्हणजे 2d1/4. समजतंय? 2d1/4 हा प्लस आहे प्लस 2d1/4 मायनस d1/4 म्हणजे त्याचा छेद मी समान करून घेतला. समजतंय? मी काय केलं या ठिकाणी? या दोघांचा जर छेद समान केला तर मी इथं सबट्रॅक्शन करू शकतो. त्यामुळे मी काय केलं? ह्याला वरती पण 2 ने गुणलं आणि खाली देखील काय केलं मी? 2 ने गुणलं. म्हणजे इथे काय आलं? 2 × 2 4 आला. समजतंय? म्हणजे या ठिकाणी 2d1 इथं 4 जर त्यांचा छेद जर समान झाला तर मी काय घेऊ शकतो? 2d1 - d1/4. मग 2d1 मधून एक d1 गेला तर खाली काय राहिला? फक्त d1/4. समजतंय? नेक्स्ट आहे. त्यानंतर समजतंय? या ठिकाणी मला mmax मिळाला, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. ही झाली तुमची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. त्यानंतर या मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ही आपण कशासाठी काढली आहे? आणि हा जो क्वार्टर जॉईंट आहे त्याचा जर फेल्युअर बेंडिंगमुळे होत असेल समजतंय? ते क्वार्टर जर लूज असेल तर त्याचं फेल्युअर बेंडिंगमुळे होईल. ती बेंड होईल क्वार्टर अशी या टाईप. दिसतंय? या टाईपने अशी ती बेंड होईल आणि त्याचं फेल्युअर होईल. समजतंय? मग त्याचं फेल्युअर हे बेंडिंगमुळे होईल आणि बेंडिंग का होतं? बिकॉज ऑफ बेंडिंग मोमेंट. आणि त्या बेंडिंग मोमेंटमुळे त्याचं फेल्युअर होतंय म्हणजे त्या ठिकाणी बेंडिंग स्ट्रेस तयार होईल. मग तो बेंडिंग स्ट्रेस आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ओके, मग बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस Z. तर सेक्शन मॉड्युलस ह्याचा जो क्रॉस सेक्शन आहे तो रेक्टँग्युलर आहे. तर सेक्शन मॉड्युलस किती येईल मग या ठिकाणी?
TB²/6 हे सॉल्व मध्ये झालेलं आहे याचा फॉर्म्युला TB²/6 सेक्शन मॉड्युलस. मग या ठिकाणी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आपण पुट करूया तर आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट हा जो फॉर्म्युला होता या ठिकाणी आलेला तो या ठिकाणी पुट केला P/2 × d2 - d1/6 + d1/4 आणि या ठिकाणी जो z आहे तो पुट केलेला आहे. दिसतंय या ठिकाणचा z तो या ठिकाणी पुट केलेला आहे. तर आपल्याला फायनली भेटेल TB²/6 दिसतंय. मग या ठिकाणी जर आपण हा जो 6 आहे हा जर वरती नेला दिसतंय हा 6 हा जर वरती नेला तर वरती गेला तो मल्टिप्लाय होईल त्याला. मग 6 × P/2 आणि हे इक्वेशन येईल. समजलं. मग हा 2 या 6 ला 2 ने डिवाइड केलं तर खाली काय राहील 3 राहील. समजतंय. खाली काय राहील 3. मग हे इक्वेशन आपल्याला भेटलं. उरलेले इक्वेशन सेम आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढे या ठिकाणी हा जो 3 आहे तो 3 आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया दोन्ही साइडला. 3 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तो ब्रॅकेट मध्ये ह्या टर्मला सुद्धा मल्टिप्लाय होईल आणि तो ह्या टर्मला सुद्धा मल्टिप्लाय होईल. दिसतंय या ठिकाणी पहिल्या टर्मला तो मल्टिप्लाय झालाय नंतर दुसऱ्या टर्मला. समजतंय. मग या ठिकाणी P इंटू इथे फक्त P राहिला P इंटू 3 × d2 - d1/6 आणि या ठिकाणी समजतंय आतमध्ये फक्त 3 ने मल्टिप्लाय केलं. मग 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 6 आहे. मग 3 ने परत या 6 ला डिवाइड करायचं म्हणजे उरला किती 3 × 2 6 मग इथे 2 राहिला. समजतंय. हा 3 गेला आणि इथे 2 राहिला. बाकी सेम इक्वेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी ह्या दोघांचा इथे 2 आणि इथे 4 आहे. या दोघांचा छेद सामान करून घेऊया. मग इथे 2 ने मल्टिप्लाय करा वरती 2 ने मल्टिप्लाय करा. दिसतंय या ठिकाणी. मग हा जो वरती 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे त्याचा आतमध्ये पण मल्टिप्लाय करा. 2 × d2 - 2 × d1. समजतंय. मग ह्या दोघांचा छेद आपण समान केला या ठिकाणी. दिसतंय. दोघांचा छेद जर समान केला तर आपल्याला वरती काय राहील 2 × d2 - 2 × d1 + 3 × d1. मग या ठिकाणी 2 × d1 हा मायनस आहे आणि 3d1 हा प्लस आहे. म्हणजे 3d1 मधून -2d1 गेला तर खाली फक्त काय राहील d1 राहील. मग या ठिकाणी फायनल इक्वेशन काय मिळेल P इंटू ब्रॅकेट 2 × d2 + d1/4 TB². समजतंय. मग हा 4 जर आपण 4 इथे बाहेर जर काढला तर आपल्याला काय मिळते फायनली आपल्याला भेटेल P इंटू ब्रॅकेट मध्ये 2 × d2 इथे प्लस आहे प्लस d1/4 × TB². म्हणजे फायनली आपल्याला बेंडिंग स्ट्रेसचं इक्वेशन मिळेल. समजतंय. ओके स्टुडंट, आपण या ठिकाणी आपलं लेक्चर स्टॉप करतोय. या ठिकाणी तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस कसा फाइंड करायचा त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी मी तुम्हाला शिकवलेला आहे. जर या ठिकाणी क्वार्टरचं फेल्युअर हे बेंडिंगने होत असेल. ओके, थँक्यू.